हॅलो गाईज, माझा आवाज सगळ्यांना येते काय? खरखरायला तेवढा नको. नमस्कार मंडळी, द पीस पॅकर चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रो, आज आहे आपला फर्स्ट मोटो ब्लॉगिंग चा दिवस. फर्स्ट टाइम आपण काहीतरी वेगळा करतोय आपण चॅनलवर. बेसिकली आपल्याला करायचं आहे आज आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपचं टेस्टिंग, आणि त्यासाठी आपण चाललोय आपल्या पन्हाळ्याला. नवीनच आपण काहीतरी खरेदी केलेली आहे. या खरेदीचं एक्सपेरिमेंट झाले पाहिजेत. काही गर्दी, या ब्रिजला कायम गर्दी असते. NH4 कधी होणार काय माहित. चलो बघा, लय काय काय जुगाड केला आपण आणि हे सेटअप बनवलाय. कसं फुटेज येतं, कसा ऑडिओ येतं, कुणाच्या बाला माहित आहे. हा, बघूया काय होते. सो पन्हाळा किल्ला, आणि आता वाजल्यात आपल्याकडे 5:30. चांगला टाइम आहे पन्हाळ्यावर जायचा. मस्तपैकी जरा किरकोळ मध्ये पाऊस पण पडलेला आहे सकाळी. किरकोळ मध्ये जरा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे किल्ल्यावर जरा वातावरण मला वाटतं ठीकठाक झालं असेल. हा 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 आपल्या मिटिओरला मी नाव दिलं माहित आहे का? आपल्या मिटिओरचं नाव आहे कॉम्रेड. शी इज माय कॉम्रेड ब्रो. आता एवढं सगळं बोलायला लागली मी, नशीब चांगलं असेल तर हे सगळं चांगलं रेकॉर्ड होणार, नाहीतर हा आपला नसलेला टोल नाका, जिथं टोल घ्यायला कोणतरी वेगळं उभा असते. किया किया ओ किया 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 ओ किया. आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीच्या जवळ. तिथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि आपल्या रस्त्याला लागायचं आहे. महाराजांना नमस्कार, आणि महाराजांना नमस्कार करून आपण चाललोय त्यांच्या गडावर. आय होप की चांगली फुटेज येऊ दे भाई लोक, नाहीतर लय अवघड होणार. हो चला, आपण स्ट्रेट जाऊया, हायवेने जाऊया मस्तपैकी. कारण आपण गर्दीतनं गेलो तर लय अवघड होणार. तुम्हाला जर माहित आहे कोल्हापूरचे रस्ते कसले आहेत, त्यामुळं हाच एक रस्ता आहे जो बेस्ट आहे, आणि इथून आपण जायला जरा मजा येते. ही आपली खाऊ गल्ली जी थोड्या वेळाने चालू होणार, तोपर्यंत जरा मस्तपैकी आपण फिरून येऊ आणि येताना खाऊ गल्लीत खाऊ. अरे काट कुट काय आली या किटकुट काटकोट किटकेट. हा रोड मला लय आवडते खरं संध्याकाळचा, हे लक्षात ठेवा. संध्याकाळी या रोडवरनं जर तुम्ही कधी पण कोल्हापुरात असलात आणि या रोडवरनं जर तुम्ही राईड मारली तर तुम्हाला 100% मजा येईल. 100%. इंडिकेटर केव्हापासून चालू होता काय माहिती, आत्ता बंद केला मी.
हे काय विषय. चला की लावा की ताकद. हा ढकला की जरा जरा. आवरा आवरा. बरोबर सिग्नल थांबल्यावर मी गाडी स्टार्ट केली हो. त्याशिवाय आवाज आला ना मला सारखं शंका वाटायला भाई कुठेतरी चुकायला नको. आणि बॅटरी काय आपली एकच आहे त्यामुळं बघू काय होते आता. ओ धक्का बसला भाई धक्का. हा 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 हा. 40 मध्ये दुसऱ्या गिअरवर असा साऊंड येतो की नाही मीटरला. एक नंबर साऊंड येतो या. असं स्वीट साऊंड येते असं मस्त पैकी दुरदुरीत तरतरीत करकरीत गळगळीत. हा काय म्हणायचं पब्लिक तुम्हाला. मीटर कुणाकुणाला आवडत्या त्यांनी कमेंट मध्ये मीटर आणि तिचा कलर जो फेवरेट आहे ते तुम्ही कमेंट मध्ये लिहावे अशी सर्वांना विनंती. आणि ज्यांना ज्यांना ओ कुत्र मस्त होतं ते. आणि ज्यांना ज्यांना द पीस पॅकर हे चॅनल अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करा भावांनो. आपल्याला मोठी फॅमिली करायची आहे आणि त्यासाठी आता थोडंफार खर्च पण केला आपण. कॉन्टेंट मध्ये जरा काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू आपण. जरा लावा की ताकद. सबस्क्राईब बटनवर झाम 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 बुकना पाडा. काय कधी येणार मॉनिटाईज आपलं. हा आता हे मोठं ब्लॉगिंगचा सेटअप जो आहे तो कसा केला मी यासाठी आपण एक व्हिडिओ बनवू मस्तपैकी. आणि काय काय खरेदी करायला लागलो किती किड्ड्या विकायला लागल्या हे सगळं आपण बघू. सो राईट नाव कसं कसं काय काय करता येते हेच माझ्या डोक्यात आहे. हे बघा बारकं पोरगं मस्तपैकी शोंडीलं गोंडीलं. चला गाईज पटपट पटपट चला. आमच्या गोप्रोला आपल्या 6 आपल्या ॲक्शन प्रोला बॅटरी जराशी कमीच आहे. सो जरा फास्टात आवरायला पाहिजे आपलं सगळं. ए पोर्तुगाल. सो आपण चाललो आता आपल्या सीबीएस जवळ ना. सीबीएस म्हणजे आपलं बस स्टँड हो. बस स्टँड वरनं चाललं आपलं मेन सेंट्रल बस स्टँड वरनं. जरा मला वाटते की फुटेज जरा चेक करायलाच पाहिजे आपल्याला. काही विषय अजून मॉनिटाईज झालेलं नाही. सबस्क्रायबर वाढवतात खर्चच नुसता की. ही आपली लालपरी. आता एवढं गर्दी संपली की नाही. एकदा दसरा चौक लागला. दसरा चौक बसणं मस्त वातावरण आहे पन्हाळ्याला जाताना. कारण तिथनं जरा गर्दी कमी होत्या. 7च राहिला अजून 7 आहे ग. 8 गेलं. जरासं आपण थांबून बघूया काय कसा क्लिप जागा ती. नाही तुझ्या आईला पूर्ण पन्हाळ्याला जाऊपर्यंत काहीतरी वेगळा विचित्र डाव व्हायचा. आणि लय अवघड आहे जाऊ विषय. जरा बघूयाच थांबा जरा. आपण जरा या गर्दीतनं बाहेर पडूया पहिला.
कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर. त्याची काय असाला सुपर वाईड अँगल मध्ये आपण केलेला आहे. जरा युट्यूब मध्ये जरा असं किरकोळ मध्ये व्हिडिओ बघितल्यात आणि आपला सेटअप लावलेला आहे. आणि जरा गरीबाचा मार्ग आहे आपला ग्रेनरी. गर्दीतनं जरा बाहेर पडाले आपण. आणि फायनली आपण दसरा चौकात पोचलेलो आहे. म्हणजे पुढे अजून जरा हे समोर जो दिसतोय तो दसरा चौक आहे. हे रिक्षावाले भावानं ड्रायव्हरला पण शिव घालली जराशीच. आणि आज भावानं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. 26 जून आज. आज सोहळा असणार कोल्हापुरात. आमचं वैभव, आमचा राजा, साऱ्या भारताचा राजा. ट्रॅफिक. ओल्ड बुलेटचा आवाजच काय खतरनाक आहे. अशी ठोकं पडतात की धाप ढीप धाप ढीप. काही गर्दी असली कसली गर्दी. चला इकडनं जाऊ आपण. गर्दी का काय रे. हर गर्दी सपना सपना काय ले गर्दी सपना सपना. अरे गर्दी कधी सपणार ही गर्दी. अबा ट्रॅफिक का काय रे. एवढं ट्रॅफिक काय झालं. असं काय आहे. असं काय झालंय बघायला लागतंय. वाव अडकलो मी. मोठं ब्लॉगिंगच्या क्षेत्रात वाघाचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे सगळ्यांनी साथ द्यायला लागत्या. ढिंकी टिक्की काहीतरी विषय आहे भाऊ. पीर बाबा. बरोबर बरोबर बरोबर. गुरान बाबा. हे जुना बुधवार तालीम मंदिर. जुना बुधवार तालीम मंदिर आणि त्यांचं पीर बाबा जयंती. चला गर्दी गर्दी. चला चला चला. आवरा 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 रे 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 रे. चला थांबून बघूया काय विषय आहे. सो गाईज आपला हेल्मेटचा माईक पडलेला भावानो. आणि कळलं पण असतं मला. त्याला ग्लोव्ज विसरले की त्या दुकानात. अवघड आहे माझा धंदा. कुठं तरी विकून येणार आहे मी काहीतरी. चला. आणि फुटेज तर भारी द्या बघितलं मी. आणि आवाज मला वाटते
मला वाटतं आवाज पण ठीकठाक येईल. आता जेव्हा एडिटला बसतोय मी त्याच वेळी मला कळणार. चला आता आपण जाऊ शकतोय आपण. यस चला. वाव परत गर्दी काय सपणार नाहीच. चला पण आपली आहे बाईक भवन, सो आपण आरामात जाऊ शकतो. जायला कधी जाते काय माहिती आता. पीर बघ चालू पीर बघ बघा पीर बघा पीर नाचवायला. भाई फुल हेल्मेट घालायची सवय नसल्यामुळे एवढं कोंडल्यासारखं होतंय. चला फायनली आपण आलोय. जुना बुधवारपेठ सोडली आणि आता आपण आलोय शिवाजी पुलावर. चला जाऊया की. आता गेल्या की जरा गाडी फास्टर, हा जरास फास्टर. वाव समोरच सूर्य. हा आता आपण जरा वर्दळीच्या एरियातनं बाहेर आले आणि आता आपण हिरवळीच्या एरियात आले. वर्दळीत ना हिरवळीत. कसा आहे माझं यमक जुळणार शीघ्र कवी. अरे माझ्या पाड्या जरास मस्त पैकी एक रस्ता मला एवढा आवडते. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे इथं सदा आणि कदा ट्रॅफिक जाम. ट्रॅफिकच कोणी बी कसा बी कुठनं बी यावा लागला गाडी. कसं होणार हा. झिरो सिव्हिक सेन्स. बघा आता एक सिंगल वे आहे त्यात ही बोलत चालत. कैसे बदलेगा अपना भारत देश. हा तरी पण आपण जरा प्रयत्न करायला लागलोय. थोडे सगळे जे रूल्स आहेत म्हणा, जबाबदारी आहेत म्हणा, हक्क आहेत म्हणा, यावर जरा काम करायचं. कारण शेवटी कसं आहे वाघ कधी गवत खात नाही आणि दात घासून कधी शिकारीला जात नाही. गांजा गांजा. अरे गाडी काय तेव्हाच ना तिच्या आईला. द्या की काहीतरी किरकोळ मध्ये द्या की जरा ओव्हरटेक करू द्या की आम्हाला. मान गेला आता हे करणार का जरासं मध्ये करणार हो. अरे घेतली ना घेतली. अरे बापरे कॉमेट नाही आढळली ती गाडी. व्यू बघा रे व्यू बघा भावनो गाईज. हा व्यू नाही रे भाई हा व्यू नाही. हा हिरवळ मस्त. कसा आहे कर्व बघा कर्व. अरे म्हणजे झाडांचा नाही. ये इकडे ये. सूर्य बघा सूर्य. इकडे सूर्य पडलाय समोर. मस्त रस्ता आहे.
मस्त लाईट पडल्या छान अशी, लय असं उकडत पण नाही आहे, त्यामुळे म्हटलं जरा असं घालू आपण स्किनची. आणि आपला पोर्तुगालचा टी शर्ट, हे अजून हेल्मेटचं जे डी-लॉक सिस्टम आहे ते अजून मला बसवताच येत नाही. जरा याच्यावर ट्युटोरियल बघायला पाहिजे आपल्याला युट्यूब बाबावर. अरे काय व्ह्यू येत नाही काय नाही. चला या गाडीच्या पुढे जाऊया जरासंच किरकोळ मध्ये. जरा जागा देता का जागा? नाही म्हणते, मी म्हणते इकडंच जाणार म्हणते. आपण थोडं याचं ओ माय गॉड, शोनूला मोनूला कोणूला गोल्डन रिट्रीवर काय कसलं कुत्र आहे रे, नाद खोळा रे. गाडी काय जाऊ दे ना आपल्याला. नको नको करके रख दिया रे, जातो रे आम्ही. हा आता कसं अनेक गाडी कसं करायचं सांगा. मारू का, मारली. चला येस कम ऑन. आले परभर किरकोळ मध्ये. हो फ्लॅश मारता है माझ. कधी कधी एकटा राईडला जायला पण मजा येते होय. हे असं हेल्मेटच्या आत स्वतःशीच बोलणं, हे जरा थोडं शिकायलाच पाहिजे आपल्याला. कारण कसं आहे, हे स्वतःशी बोलणं जरासं आपलं कमीच असतं ना आयुष्यात. आपल्या आयुष्यात आपल्याला कोणीतरी बोलायला लागतं यार. हो ना गाईज, आपण स्वतःशी बोलू शकत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की जे स्वतःशी बोलतात ते स्वतःशीच बोलत राहतात, आणि स्वतःशी बोलणाऱ्या लोकांना आपण मंद बोलतो, मंदावादक. सो आजपासून आपण जेव्हा राईडला जातोय तेव्हा ट्राय करणार की मस्त काहीतरी बोलूया आणि तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवूया. कारण कसं आहे, मी तेच रिपीट केलो तर तुम्हाला बी नाही आवडणार हो. तुम्ही जाचीला लात मारून मला, होय का नाही. मला ते होऊ द्यायचं नाही गाईज. सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू बिकम अ गुड storyteller. Also I want to show some great views and share with you some good memories guys. wow, एका दणक्यात एवढं मोठं इंग्लिश बोललो भाई. कसं आहे, जरी आम्ही इंग्लिश मीडियमला गेलो नसलो, इंग्लिश आमची चांगली आहे गाईज. हो ना. इथून इकडे गेलो की ज्योतिबा, आणि इथून पुढे गेलो की आपला पन्हाळ्याच्या जवळपास पायथ्याला आलो आपण. रिव्हर बघ, रिव्हर किती मस्त व्ह्यू आहे गाईज. अरे काय झालं, बहुतेक त्या भावाची गाडी बंद पडल्या वाटतं. पण काय करणार भाई, पेट्रोल आपल्याकडे नाही. जरा असतं तर दिलं असतो त्याला. राईडला जाताना कायम एक्स्ट्रा पेट्रोल घेऊन ठेवा गाईज. तुम्ही सकाळी या, संध्याकाळी या, दुपारी या, तुम्हाला कधीच या रस्ता रिकामा भेटणार नाही. सरकारनं जरा 4 लेन केलं तर मला वाटतं जरा
ट्रॅफिक यातलं कमी होईल. कमी म्हणजे ऍटलिस्ट सॉर्ट होईल. कारण 2 लेन असल्यामुळं लोड पडायला या रस्त्यांवर. कुठनं पब्लिक येते रत्नागिरीला जाणार इकडं. आता तिथं नवीन हायवे पण व्हायला सोडा, त्यामुळे जरा मला वाटते ट्रॅफिक जरा इकडे डायव्हर्ट होईल. पण हा जो मेन रस्ता आहे तो 4 लेन झाला तर बेटर होईल असं मला वाटतंय. मला टेन्शन आहे भाई माईकचं. माईक आता आपण मगाशी थांबलो त्यावेळी पडला आणि बरोबर माझं लक्ष गेलं म्हणून बरं, नाहीतर कळलं पण नसतं मला. आता मी त्याला डबल टेप लावून चिकटवलाय कसं तरी, आणि जर परत पडला तर भाई डायरेक्ट 500 रुपये नुकसान. जरा फिटवूया तरी नाही, काय म्हणायचंय. फिटला तर बरा हो, नाही फिटला तर काय उपयोग. नाही जाऊ देणार नाही, मला जाऊ देणार नाही. वळली गाडी लगेच. हा पन्हाळा आहे काय. क्या भाभी ऐसा मध्ये आता है तुम. जरा किरकोळ मध्ये मग गचक जाता ना. हा जो दिसतोय तुम्हाला हा आपला नवीन हायवे असणार, जो डायरेक्ट कनेक्ट करतोय गोव्याला. सो इट विल बी युजफुल फॉर सो मेनी पीपल, बट आय डोंट नो की हा कधी बनेल. मस्त पैकी वातावरण छान झालं. आपण मस्त गडावर जाऊन चहा पिऊ. पाऊस आल्यामुळे मस्त वातावरण पण छान झालंय. सारखं मध्ये मला आरशामध्ये बघायला लागते व्हिडिओ चालू आहे काय, किंवा ते माईकचा रिसिव्हर प्रॉपर बसलाय काय. फर्स्ट टाइम आहे ना ब्रो, जरा सावध राहावं लागतं ना. पन्हाळ्याला तसा काही घाट नाही आहे, म्हणजे जास्त मोठं काही विषय नाही आहे, तेवढाच आहे. कारण याची हाईट लई अशी नाही आहे आणि त्यात डायरेक्ट गाडी जाऊ शकते. त्यामुळं तुम्ही निवांत कधीतरी असं विकेंडला म्हणा सनसेट बघायला पन्हाळ्यावर येऊ शकता. त्यात इथं डेव्हलपमेंट एवढी चालू आहे की घर कुठला आणि वस्ती कुठली हेच कळत नाही. हा चलो आलो आपण आता. इथनं पुढं हे वाघबीळ आहे, वाघबीळपासून वर जायचं आपल्याला. इथनं गडाची सुरुवात होत्या.
या गाडीची मला हीच गोष्ट सगळ्यात बेस्ट वाटते बाई. याची सिटिंग पोझिशन एवढी बेस्ट आहे की नाही, तुम्ही किती पण किलोमीटर चालवा गाडी. ऑलमोस्ट मी 1000 किलोमीटर लास्ट ट्रिपला चालवली ही गाडी. मला अंगाला, पाठीला, कमरेला कुठेही कसलाही त्रास झाला नाही. निवांत गाडी होती. मीटरची सगळ्यात मोठी खासियतच ही आहे, जराशी किरकोळ मध्ये थंडी वाजायला चालू झाल्या बा. खाली एवढी थंडी नव्हती. आता तर चहा प्यायलाच लागतो भावानो. ही शपथ, इथं पण गर्दी चायला. पर्यंत कसं जायचं कसं जायचं. ओ माय गॉड. गाडी बंदच केलेली बरी. काय गर्दी. कम ऑन गाइस, फायनली आपण ट्रॅफिक मधून बाहेर पडलेलो आहे आणि आपण आता पोहोचणार आहे लवकरात लवकर आपल्या लोकप्रिय कोल्हापूरची शान आणि आपल्या स्वराज्याची तिसरी राजधानी, ऍक्च्युली दुसरी राजधानी पन्हाळगड. ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहे. पोरं मेहनत करायला लागत. कसा रस्ता आहे का नाही? असाच रस्ता तिकडे कास पठारला मी बघितलेला गाईज. एवढा बेस्ट रस्ता आहे का नाही? आलेला आहे, पण एंट्री करणार आहे. आय काय करू दे रे, असली कसली गर्दी आहे. काय झालं बा, पळा लागली ती. काय चाला काय समजना. काहीतरी विषय झालाय. कुत्रा बाय दागज बाय मध्ये करतोय नुसता. आय होप आता गडावर जरी ट्रॅफिक नको रे भावानो. सो हे आपले बाजीप्रभू देशपांडे
सो इकडं यायची काय गरज नाही आहे तशी, कारण इकडे सगळं कमर्शियल झाले. इथे गाडी घातली तर मजा नाही ना. इथं नाही मजा येणार, इथं मजा येणार नाही, इथं मजा येणार नाही. चल रे घोड्या, टुनुक 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 टुनुक. चलो निकलते आपण मस्त पैकी. ओ खूप मान खूप. काय कुठे फिरालो मी. चला बघ्या काय आहे ते तरी बघ्या, होय की नाही. कुठं तरी जाईलच की. लाटणेकर वाडा. नाईस. मस्त पैकी आपण इथं साई डोसा सेंटर मध्ये पावभाजी खाल्लेली आहे. आता चहा पण दिलाय ऍक्च्युली. आता आपल्याला घरला जायचं घरला जायची सोय करायची आहे. कॅमेराची बॅटरी ऍक्च्युली 9% राहिला. कुत्रे डॉगेश भाई, डॉगेश भाईचा सीझन चालू आहे आता. हा डॉगेश भाईचा सीझन चालू आहे. ओ इथे नवीन गार्डन केले मस्तच. चलो गाईज, मला वाटतं सॅटिस्फाईंग ब्लॉग झालाय माझ्या अकॉर्डिंग. फक्त आता मला एक इश्यू दिसतोय, तो आहे माईकचा. तो किती चांगला ऑडिओ कॅप्चर केलाय, नॉईज किती आलाय, हे सगळं मला एडिटिंगच्या वेळेस कळणार. पण व्ह्यू म्हणा किंवा क्वालिटी म्हणा हे बेस्ट वाटायला मला. सो ऑलमोस्ट आपलं मोटो ब्लॉगिंग सेटअप जे आहे ते जे आहे ते ओके वाटायला मला. 9% बॅटरीमध्ये कुठंपर्यंत जाईल काय माहित. पण आता आपण खाली उतरूया पहिला, कारण थोडं लाईट पण आता कमी होणार याची. सो मला वाटतं आता क्वालिटी पण डाऊन होणार. हा आपला पहिला जो मोटो ब्लॉग आहे विथ दिस ऑल द सेटअप वी हॅव करंटली. कसं वाटला तुम्हाला हा मोटो ब्लॉग मला 100% कमेंट मध्ये सांगा. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या मोटो ब्लॉग मध्ये म्हणजे या पूर्ण सेटअप मध्ये
काय खराब वाटतंय किंवा काय बेटर करायला पाहिजे, कशाची इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, हे मला 100% सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघितलाय त्यांनी सगळ्यांनी मला सांगा. कारण मला वाटतं थोडं तुम्ही जर मला सपोर्ट केला आणि मला फीडबॅक दिला तर भावाने 100% आपली इम्प्रूव्हमेंट होणार. कारण 2026 आपला लक्षात ठेवा भावानो,